नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत, खुसखुशीत आणि स्वादिष्ट असे बटाट्याचे नमकीन शंकरपाळीची रेसिपी. अगदी घरच्या साहित्यापासून आपल्याला ही रेसिपी बनवायला येते. चहासोबत खायला एकदम परफेक्ट कुरकुरीत असे बटाट्याची शंकरपाळी बनवूया आता आपण. बटाट्याची शंकरपाळी बनवण्यासाठी 2 कच्चे बटाटे त्याची साल काढून घेतली आहे. एका मोठ्या वाटीने गव्हाचे पीठ, 1 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन घ्यायचं. बटाट्याचे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे, किंवा आपण बटाटे किसूनही घेऊ शकतो. तुम्हाला जसे सोयीस्कर वाटेल तसे तुम्ही करू शकता. आता आपण पीठ मळून घ्यायचं. पहिल्यांदा गव्हाचं पीठ, त्यानंतर बेसन, त्यानंतर 1 वाटी रवा आणि मिक्सरमधून बारीक केलेला बटाटा घालून घ्यायचा. पिठामध्ये आता 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, 2 चमचे पांढरे तीळ, थोडीशी कसुरी मेथी. कसुरी मेथीमुळे शंकरपाळीला चव खूप छान येते. त्यानंतर 1 चमचा हळद, त्यानंतर चवीपुरते मीठ. हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि छान असं पीठ मळून घ्यायचं. सगळं मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा बनवून घ्यायचा. पीठ घट्ट मळून घ्यायचं. पातळ झाल्यानंतर शंकरपाळ्या लाटता येत नाहीत. पीठ जास्त वेळ मळू नका, नाहीतर शंकरपाळ्या कुरकुरीत होणार नाहीत. तेल गरम करायला ठेवायचं. त्यानंतर पीठ थोडंसं हलक्या हाताने मळून घ्यायचं आणि त्याचे छोटे गोळे करून गोळ्याला थोडं पीठ लावायचं आणि पारी लाटून घ्यायची. चपातीच्या आकार एवढी पारी लाटून घ्यायची. पातळ लाटून घ्यायचं. जेवढे आपण पातळ लाटू तेवढे आपले शंकरपाळी कुरकुरीत होणार आहेत. त्यामुळे पारी पातळ लाटून घ्यायची. पारी आता आपली गोल लाटून झाली आहे. आता आपण काट्याच्या चमच्याने छोटे छोटे छिद्रे पाडून घ्यायचे. छिद्रे पाडल्यामुळे छान असे शंकरपाळी कुरकुरीत होतात आणि तेलात घातल्यावर फुगणार नाहीत. आता आपण शंकरपाळीच्या आकारात कट करून घेऊया. सगळं शंकरपाळीच्या आकारात कट करून झाल्यानंतर आता आपण हे तळून घ्यायचं. सगळं मंद आचेवर छान या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. तेल आपण आधीच गरम करायला ठेवलं होतं. तेल छान कढलेलं आहे. आता आपण शंकरपाळी कुरकुरीत तळून घेऊया. मध्यम आचेवर शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. मध्यम आचेवर तळल्यास छान असे कुरकुरीत शंकरपाळी होतात. ही शंकरपाळी खूप दिवस ताजी आणि कुरकुरीत राहतात. मुलांना बाहेरचे वेफर्स खायला देण्यापेक्षा असे शंकरपाळी बनवून दिलात तर ते खूप आवडीनं खातील. छान असे कुरकुरीत शंकरपाळी आपले तळून झाले आहेत. आता आपण दुसरे शंकरपाळी तेलात तळून घेऊया. घरच्या घरी बनवण्यासाठी खूप सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. छान असे शंकरपाळी तेलात तळून घेऊया. पाहू शकता छान असे कुरकुरीत शंकरपाळी तळून झाले आहेत. एकदम खायला कुरकुरीत अशी शंकरपाळीची रेसिपी बनवून तयार झाली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.